दोन टीम आपण एकमेकांच्या विपक्षात पाहतोय. श्रावणी 11 पिलंजे आणि त्याच्या विपक्षात टीम जीवी स्पोर्ट्स महापोली. रित्याबाई यांच्या माध्यमातून आज टीम जी मैदानात उतरली आहे जीवी स्पोर्ट्स महापोली, त्याच्या विपक्षात टीम श्रावणी 11 पिळंजे. सरसोळ गावातील ग्रामस्थ वरिष्ठ नागरिक तिथे मॅच पाहण्याकरता आलेत आणि पाचही दिवशी अगदी मनमुराद आनंद तो लुटलाय सर्व प्रेक्षक वर्गाने. अगदी आजचा या स्पर्धेचा शेवटचा दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व वाडा शहर, वाडा तालुका व शशिकांत स्फूर्ती आयोजित खासदार चषक. ओव्हर नंबर 1 बॉलिंग करण्याकरता पहिलं षटक. अगदी कमी वेग या बॉलवरनं आपण तो पाहिला. गोलंदाज आसिफ सिनियर याच्या माध्यमातून डॉट बॉल ची उद्घोषणा होती आहे. 4 ओव्हरची मॅच. जीवी स्पोर्ट्स बॉलिंग अटॅक तो चांगला आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा इथं बॉलला पॉवर प्ले मधनं खेळलाय. डिपेक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र आणि मात्र बॉल थांबणार नाहीये. बॉल गेलाय वन बाउन्स ओव्हर दी रोप. आलाय चौकार. प्रयत्न 100% दिले गोलंदाजांना फील्ड करण्याकरता. ग्राउंडच्या आतमधनच ती जंप घेतली होती क्षेत्ररक्षण करण्याकरता, मात्र अयशस्वी ठरलाय. एफर्ट ते चांगले होते मात्र चौकार गेलाय. 4 या दोन चौकाराच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर लागते ती 8 ही धावसंख्या स्कोर कार्डवर लागली. पहिले 3 बॉल झालेत. दुसऱ्या बॉलवर जो नकल बॉलचा वापर केला तिथे डॉट स्वरूपानं चेंडू निघून गेला. 3 बॉल ते आतापर्यंत टाकून झालेत. अजून एक 3 बॉल ते इथून पुढे शिल्लक आहेत या ओव्हर मधनं. पुढचा बॉल पुन्हा एकदा थोडासा एक पाय मागे सरकवला होता, मात्र इथे खूप मोठी रनिंग आहे. क्षेत्ररक्षक जो काऊ कॉर्नरच्या आसपास होता तिथनं त्याला डिप एक्स्ट्रा कव्हर कडे आणले. मग आता पुढचा फटका काऊ कॉर्नर मध्ये होता. चौकार. टीम तिथल 11 वलसाड आणि नित्यानंद गणेशपुरी आपण आले असाल तर प्लीज आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. टीम तिथल 11 वलसाड आणि नित्यानंद गणेशपुरी. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण प्लीज आयोजकांशी रिपोर्टिंग करून घ्या. पुढचा बॉल आसिफ सिनियर पुन्हा एकदा इथे आता झेल देऊन बसला होता, मात्र बचावला गेलाय. एक संधी ती निर्माण करून दिली आहे बॅटरला. अगदी झेल त्या ठिकाणी टिपला गेला असता, मात्र शेवटच्या मोमेंटला तो झेल निसटला. धावसंख्या स्कोर कार्डवर 13 ती जाऊन पोहोचतीये टीम श्रावणी 11 पिलंजे संघाची. पुढचा बॉल पुन्हा एकदा आसिफ बॉलिंग ट्रॅकवरनं. चांगला बॉल बिटवीन द गॅप खेळलाय. 2 क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतोय. बॉलला फील्ड केलाय. सिंगल होते तिथे डबल ती देखील अगदी वेगानं कंप्लीट केली आहे. या 2 मिळतील. या 2च्या मदतीने 15 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. जे पहिलं षटक पॉवर प्लेचं होतं 3 चौकारांच्या मदतीने 15 झाल्यात स्कोर कार्डवर श्रावणी 11 पिलंजे संघाच्या. दोन स्टँड जे आपण पाहतोय स्वर्गीय नुमान पटेल स्टँड एक आहे या स्पर्धेतनं. एक स्वर्गीय शशिकांत गोविंद पाटील हा स्टँड आपण पाहतोय. अगदी त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्याकरता या मॅच मधनं ते 2 स्टँड अगदी ते पाहतोय आपण. अगदी दर्जेदार आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून खासदार चषक 2026 अगदी जानेवारीच्या सुरुवातीलाच ही स्पर्धा ती आपण पाहतोय. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होतीये. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर होता, मात्र इथे बॉलला पाठवलाय 6 धावन करता. हा दर्जेदार स्ट्रोक आहे. षटकार. गेले गोलंदाज
आकाशला पहिल्याच बॉलवर आकाश दाखवलाय. मोठा फटका आलाय. षटकार पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. नवीन बॅटर समोर आहे मैदानात. जी ओपनिंग पेअर दीपक आणि आकाश ते दोन बॅटर मैदानात आहेत. आकाशकडनं जो सातत्यानं काउंटर अटॅक होतोय. पॉवर प्ले मधनं देखील 3 चौकार ठोकले पहिल्या ओव्हर मधनं. चांगली बॅटिंग ते आकाश सातत्यानं करतोय हे म्हणायला हरकत नाहीये. सज्ज होतोय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरनं आकाश. त्याच्या विपक्षात बॉलिंग ट्रॅकवरनं आकाश. ए फॅक्टर ते मैदानात दिसतंय आपल्याला. पुढचा बॉल पुन्हा एकदा वेगावर नियंत्रित केलाय. कमी वेगानं बॉल टाकला. चांगला बॉल इथे म्हणायला हरकत नाहीये. डॉट स्वरूपानं निघून जातोय. टीम तिथल 11 वलसाड आणि टीम नित्यानंद गणेशपुरी. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण रिपोर्टिंग करून घ्यायचं आहे. तिथल 11 वलसाड आणि नित्यानंद गणेशपुरी आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. पुढचा बॉल इथे फटका दर्जेदार आहे. बॉल जातोय 1 बाउन्स. चौकार आला. गवस निघालतोय 4. मॅच बॉल आलाय. चौकार आलाय. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या वधारती. स्कोर कार्डवर 25-25 धावा. नेक्स्ट मॅच एक बिग फाईट. तिथे 11 वलसाड आणि त्याच्या विपक्षात आपण पाहणार आहोत 3 ऍक्शन टीम नित्यानंद गणेशपुरी. 2 टीम असतील. जाऊयात मॅच मध्ये. सध्या मॅच चालू आहे जेवी स्पोर्ट्स महापोली आणि त्याच्या विपक्षात टीम श्रावणी 11 पिलंजे. पिलंजे संघानं टॉस जिंकला. निर्णय बॅटिंगचा स्वीकारला. आतापर्यंत ड्रायव्हिंग सीटवर आहे पिलंजे टीम. पुढचा बॉल ते पुन्हा एकदा बॅकफुटला गेलाय. मात्र आता घोषित क्षेत्र आहे तिथे बॉल गेलाय. सिंगल ती मिळेल. तसंच या ठिकाणी मुख्य मंचावरनं एक शुभ सन्मान होतोय. सचिनजी हरड साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावरनं केला जाईल. अगदी सावधरित्या हा फटका खेळलाय. घोषित क्षेत्र तिथे बॉलला पाठवलंय. वलसाडवरनं टीम देखील दाखल झाली आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम या सरसवल नगरीमध्ये. पुढचा बॉल लोवर फुल टॉस होता. त्यावर स्वीप केला होता. मात्र तिथे फटका फसलाय. डीप स्क्वेअर लेगला टिपलाय झेल आणि विकेट जाती बॅटर बाद. तो शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावरनं केला जातोय. शुभ सन्मान होतोय मुख्य मंचावरनं सचिनजी हरड साहेबांचा.
चला जाऊयात मॅच मध्ये. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली आहे. धावा आहेत त्या टोटल 27 धावा स्कोर कार्ड वर आहेत. अजूनही 2 षटकात इथून पुढे शिल्लक आहेत. सीएसके ब्रँडची एक बॅट ती देखील आहे बेस्ट बॅटर करता. इशाक नवीन गोलंदाज झालाय. बॉलिंग ट्रॅक वरनं ओव्हर नंबर 3 करता. अक्षय नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय. बॅटिंग करण्याकरता अक्षय आलाय. 2 षटक जिथे संपले. धावसंख्या 27 आहे स्कोर कार्डवर. अजूनही येणारे 12 बॉल ते इथून पुढे शिल्लक असतील. 12 बॉल टाकून झालेत. 12 इथनं पुढे यायचे बाकी आहेत. मात्र इथे पुन्हा एकदा बॉल अगदी तर आपण पाहिलं तर घोषित क्षेत्र तिथे ट्रॅव्हल झालाय. नित्यानंद गणेशपुरी संघ देखील दाखल झालाय. आपण लक्षात असू द्यात बरोबर एका इनिंगच्या ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. नित्यानंद गणेशपुरी आणि तिथल 11 वलसाड या 2 टीम मधील नेक्स्ट मॅचचा टॉस जो बरोबर एका इनिंगच्या ब्रेक मध्ये केला जाईल. पुढचा बॉल टोटल रन 29. मॅच मधनं पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅटर आहे स्ट्रायकर एंडवर. फटका चांगला आहे मात्र काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक जो अगदी बॉलवर पुढे सरसावला. सिंगल अर्जित केली आहे. जास्तीत जास्त स्ट्राईक ते आकाशला दिली जाते. अक्षय आणि आकाश मैदानात बॅटिंग करतायत. बॉलिंग ट्रॅक वरनं 3रं षटक चालू आहे. पहिल्या 3 बॉलचा विचार केला तर फक्त 3च धावा खर्च केल्यात. गोलंदाज इशाकनं चांगली गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल इथे पटका मोठा खेळलाय मात्र क्षेत्ररक्षक शेवटच्या मोमेंटला झेल सुटतोय. झेल सुटल्यानंतर धावा 2 कंप्लीट केल्यात. झेल घेण्याकरता सहज पोहोचला होता झेलपर्यंत मात्र शेवटच्या मोमेंटला जिथे हात टाकला तिथे तो हातातनं चेंडू निसटला आणि झेल जो ड्रॉप झालाय. जीवनदान ते बॅटर आकाशला दिले जात आहे. चांगली बॅटिंग ते आतापर्यंत आकाशनंच केली आणि त्याला जीवनदान दिलंय. इथनं मात्र तो अजून आक्रमक होतो की काय आकाश. त्याच्या विपक्षात पुढचा बॉल इशाक बॉलिंग ट्रॅकवर ना वेग तो इथनं कमी केला. डॉट बॉल निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता होती. या चांगल्या बॉलची हाताळणी ती आपण मैदानात न पाहतोय. इशाक बॉलिंग ट्रॅकवर शेवटचा बॉल आहे या ओव्हर मधनं. ते पुन्हा एकदा बॅटच्या टोला लागलाय. घोषित क्षेत्र तिथे बॉल गेला. 32 या धावसंख्येवर आकाश आतापर्यंत खेळतोय. डॉट बॉल निर्धाव चेंडू. चांगली बॅटिंग झाली आहे. एका साइडनं चांगली पेशकश केली आहे आकाशनं. 32 धावांवर खेळतोय. पुढचा बॉल चांगला बॉल होता. एक धाव एकानं कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न इथनं केला जातोय. फेकी येते मात्र थोडी ग्राउंडच्या मध्यावर फेकी आली. तिथे 2 कंप्लीट केल्यात. पुन्हा एकदा या 2 येतील मदतीनं 37 धावा ऑन बोर्ड स्कोर कार्ड वर लागलात. अजूनही 2 बॉल इथून पुढे शिल्लक आहेत. हे 2 बॉल जसे संपतील टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. टीम नित्यानंद गणेशपुरी आणि तिथल 11 वलसाड. बाबू जो कर्णधार आपण पाहिला ओव्हर नंबर 4 5वा बॉल इथून पुढे सज्ज होईल गोलंदाजी करण्याकरता. आपल्या गोलंदाजीतनं इथला आकाश पुढे आलाय. एक धाव ती वेगानं कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न तो इथे केला जातो आणि सेफ होईल बॅटर. 2 कंप्लीट होतील. टोटल रन स्कोर कार्ड वर आहेत तर टोटल 39. शेवटचा बॉल आहे या ओव्हर मधनं. बाबूचा विचार केला तर बाबूनं फक्त 6 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. शेवटचा बॉल 4थ्या ओव्हर मधनं. नेक्स्ट मॅच नित्य साई गणेशपुरी आणि त्याच्या विपक्षात तिथल 11 वलसाड. पुढचा बॉल
आकाश. शेवटचा बॉल मोठा फटका खेळायचा होता, बीट झालाय. डॉट बॉल. या डॉटच्या मदतीनं धावसंख्या 39 या धावसंख्येवर स्थिमित असेल. विजयाकरता येणारे 4 ओव्हर 24 बॉल मध्ये 40 करावे लागतील. त्या टीम जीवी स्पोर्ट्स महापुली या टीमला 24 बॉल 40 धावांचं लक्ष असेल आणि या 24 बॉल 40 कशा पद्धतीने केले जातील त्या ऐकवण्याकरता अक्षय पांडव सर. नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतोय अरविंद ठाकरे सरांना, आपण टॉस बॉक्स मधनं टॉस करायचा आहे. नेक्स्ट मॅच टीम नित्यसाई गणेशपुरी आणि त्याच्या विपक्ष टीम तिथल 11 वलसाड. 4 ओव्हरची मॅच असणार आहे. दोन्ही टीम अरविंद ठाकरे सर टॉस बॉक्स मध्ये जोडले जातील. या गावचे पेशाने शिक्षक आहेत आणि याच गावातील आहेत. अरविंद ठाकरे सर यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. टीम तिथल 11 वलसाड आणि नित्यसाई गणेशपुरी. वलसाड टीम कडनं कॉल दिला जाईल. टॉस विन झाली आहे नित्यसाई गणेशपुरी. टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? बॅटिंग. बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. समोर तिथल 11 तिथल हा संघ आहे. याच्या आधी तुमची मॅच कधी झाली त्यांच्या बरोबर? याच्या आधी तर नाही कधी, फर्स्ट टाइम खेळतोय. 40+ धावा करण्याचा प्रयत्न करू. ओके, 40+ धावा करण्याचा प्रयत्न कराल. प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. हे आयोजन पाहता कसं वाटतंय? आयोजन खूप सुंदर आहे, विकेट खूप छान आहे, खेळायला खूप मजा आहे. ओके, नक्कीच शुभेच्छा असतील तुला. मी सरांना ही विनंती करतोय की आपण देखील मुख्य मंचावर या. मी कर्णधार जातोय तिथल 11 तिथल टीमच्या कर्णधाराकडे जातोय. आपण खूप दूरवरनं इथपर्यंत आलात, आयोजनाबद्दल काय म्हणाल? आप इस आयोजन के बारे में क्या बताओगे? आयोजन तो बढ़िया है, हम इसीलिए देख के ही खेलने आए हैं इधर. इतनी दूर से आए हैं तो आयोजन बढ़िया होगा तभी तो आए हैं इधर. यस, आपको भी शुभेच्छा रहेगी नेक्स्ट मॅच के लिए. जाऊयात मॅच मधनं जिथे टीम नेक्स्ट मॅच करता 2 टीम असतील, नित्यसाई गणेशपुरी आणि त्याच्या विपक्ष टीम तिथल 11 तिथल. दोन्ही टीम आपण बॉल इथे चॉईस करून घ्यायचा आहे. दोन्ही टीम आपण इथे बॉल चॉईस करून घ्या. मॅच कडे जाऊया. चला, गेम स्पीडअप करा. अंपायर मॅच लगेच सुरू करा, कारण आज फायनल खेळवायची आहे. त्यामुळे इथे जास्त वेळ घालवणं परवडणार नाहीये. मॅच लगेचच सुरू करा. सलामीची जोडी मैदानामध्ये आली. अरबाज ओपन करण्याकरता आलाय आणि साथीने जर आपण पाहिलं तर उमेर डॉन जो बॅटिंग करण्याकरता दाखल झालाय. अरबाज आणि उमेर अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली. टीम गणेशपुरी आपला चेंडू चॉईस करण्याकरता कर्णधार आपल्याला लगेचच समालोचन कक्षाच्या समोर यायचंय. स्ट्रायकर एंडकडे अरबाज, नॉन स्ट्रायक एंडकडे उमेर डॉन. एक महत्वाची जोडी. पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर दीपक आलाय. चला, मॅच लगेचच सुरू करायची आहे. आम्हाला सातत्यानं सांगावं लागतंय कारण आज फायनल खेळवायची आहे. त्यामुळे इथे वेळ वाचवत खेळ करावा लागेल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज दीपक. आपल्या षटकातील पहिला बॉल. समोर अरबाज उभा आहे.
यावेळेस पहिलाच बॉल अरबाजनं उडवला आणि फेकून दिला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधनं बॉल सीमा रेषा पार. दमदार क्वालिटी सुरुवात इथे पाहायला मिळाली आहे. चौकार 4. याच करता अरबाजला ओळखलं जातं बेखॉफ बेधडक आणि बिंदास्त बॅटिंग जी अरबाजची ओळख आहे. सातत्यानं मोठे फटके खेळण्यावर भर देतो हा खेळाडू अरबाज जो सध्या मैदानामध्ये. साथीनं उमेर डॉन ज्याला बॅटिंग करण्याकरता आपण पाहताय. दीपक जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. पुढचा बॉल गोलंदाज दीपक समोर अरबाज तो त्याच्या विरोधामध्ये उभा आहे. शॉर्ट ऑफ लेन पुण्याच्या एकदा बॉलला वळवलंय. बॉल चाललाय पहिल्या टप्प्या अखेरीस सीमा रेषा पार. बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवर इथे दर्जेदार फटका तो पाहायला मिळतोय. 4. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 8 या आकड्यावर धावून पोहोचते. अगदी चांगली तगडी सुरुवात इथे अरबाजच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळते. 2 चांगले फटके इथे त्यानं खेचलेत. या 2 चौकारांच्या मदतीनं धावसंख्या 8 या आकड्यावर. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलाय. मिडविकेट घेतलाय. मिडविकेट नंतर वाईडिश लॉंग ऑन तिथे एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॉलला उडवायचं होतं मात्र तिथे बॅटन बॉल मध्ये कनेक्शन नाही. बॉल विकेट किपरच्या जवळ गेला. निर्धावच्या स्वरूपाने चेंडू निघत असताना आपल्याला पाहायला मिळतं. अगदी चांगला मारा यावेळेस झाला कारण पहिल्या 2 बॉलवर चांगले फटके खेळले होते. अरबाजनं 2 चौकार हासिल केले होते. त्यामुळे तिथे जर आपण पाहिलं तर त्याला थोडंसं शांत करण्याकरता एक चांगला बॉल तो हाताळणं गरजेचं होतं. कारण अतिरिक्त प्रेशरमध्ये गोलंदाजी जेव्हा तुम्ही करता तेव्हा मग अतिरिक्त व्हेरिएशन करण्याच्या नादात चुका होतात. यावेळेस चांगला बॉल दर्जेदार चेंडू. गुडलिन स्पॉटच्या परिसराचा योग्यतेने वापर. अगदी खांद्याचा योग्यतेने वापर करताना बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला होता. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर विकेट नोचा इशारा आलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती 9 या आकड्यावर. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा चेंडू अरबाजनं अगदी अलगद उडवलाय आणि पाठवून दिलाय त्याला सीमा रेषा पार. अरबाजच्या बॅटमधनं या ओव्हरचा हा 3रा चौकार तो पाहायला मिळालाय. 4. इथे मात्र विकेट आली आहे. अरबाजला माघारी परतावं लागेल. विकेटचं पतन होत आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला आणि पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 13 धावा या धावफलकावर लागलेल्या आपण पाहतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पहिल्या ओव्हरचा खेळ. त्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 13 रन्स या धावफलकावर आहेत. विजयाकरता पाठलाग तो जर आपण पाहिलं तर 39 धावसंख्येचा करायचा आहे. मी सातत्याने एकच गोष्ट पंच सांगतोय की वेळ देऊ नका. लगेच पुढचा गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणा. एवढा वेळ जर दिला तर मॅच संध्याकाळच्या होणार नाही.
आसिफ आलाय बॅटिंग करण्याकरता. आसिफ नावाचे 2 खेळाडू आहेत, त्यामुळे आसिफ सिनियर आणि आसिफ ज्युनियर असं म्हटलं जातं. आसिफ शेख जो मैदानामध्ये बॅटिंग करण्याकरता आलाय. नवीन गोलंदाज राहुल, ज्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर प्रचारण केलं जात आहे. चांगला मारा करावा लागेल, कारण खूप मोठी टोटल ती तुमच्याकडे नाही. या 10च्या जवळपासची सरासरी प्रत्येक षटकाकडे अधोरेखित करायची विजयाकरता टीम जीवी स्पोर्ट्स महापोली हा संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. त्याच्या विरोधामध्ये श्रावणी 11 पिळंजे हा संघ 2 हात करतोय. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल, त्याला बॅक तिथे विकेटच्या मागे खेळलाय आणि बॉल सीमारेषा पलीकडे गेलाय. चौकारामध्ये परावर्तित झालाय. 4 शॉर्ट फाईन लेग होता आणि त्या शॉर्ट फाईन लेगच्या अगदी बाजूने हा बॉल फाईन लेग मधनं सीमारेषा पार गेलाय. चौकारामध्ये परावर्तित झालाय आणि या 4च्या मदतीने धाफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती 17वर. एक चांगली सुरुवात, ज्या पद्धतीच्या बॅटिंग करता ओळखलं जातं आणि ती बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमधनं आपण पाहतोय. यावेळेस मात्र हा बॉल तिथे वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होईल. 1 फॉर दी ओव्हर त्याचाही तिथे वॉर्निंग दिली गेली गोलंदाजाला. एक बाउन्सची जी मुभा होती ती मुभा तुम्ही इथे गमावली आहे, त्यामुळे 1 रन ची दाफलकावर जोडली गेली. आपण पाहताय शशिकांत स्मृती सरसवळ यांच्या वतीनं आयोजित खासदार चषक या स्पर्धेचं हे देखणं आयोजन. यावेळेस मात्र हा बॉल तिथे उडवला. क्षेत्ररक्षक बॉलवर येतोय. शरीराच्या साह्यानं चेंडूला स्टॉप केलं, ते महत्वाचं आहे, कारण तिथे चेंडू एकदा क्लिअर करून गेला असता तर मग चौकारामध्ये परावर्तित झाला असता. बाउंड्री लाईनच्या नजदीक पेट्रोलिंग ती सुरू होती. धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 19 या आकड्यावर. विजयाकरता अजून 20 धावसंख्येची गरज आहे आणि 15 बॉल शिल्लक आहेत. 16 बॉल शिल्लक आहेत, कारण एक वाईड आला या ओव्हरमध्ये. आतापर्यंत फक्त 2च बॉल झालेत, त्यामुळे 16 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज आहे. आसिफ तो स्ट्रायकर एंडकडे. यावेळेस मात्र हा बॉल तिथे सिंगलच्या मदतीने खेळलाय. 1 रन ती दाफलकावर जोडली जाईल. डबल करता कॉलिंग आहे, मात्र रोखलं गेलंय. 1च धावेवर समाधान मानावं लागेल. ज्या 1च्या मदतीने दाफलकामध्ये वाढ होतीये, धावसंख्या पुढे सरकताना जाऊन पोहोचते ती 21 या आकड्यावर. 20 वर, माफ करा, अजून 19 बनवायच्या. 39चं लक्ष आहे. 39 झालं, 40 बनवायच्यात, म्हणजे 20 पाहिजेत अजून. यावेळेस मात्र चांगला फटका, तिथे खाली क्षेत्राची निवड केली आहे. 1 सिंगल तर जरूर मिळेल, मात्र दुसऱ्या रन करताचा प्रयत्न धोकादायक असू शकतो, त्यामुळे 1 सिंगलवर समाधान मानलंय. 1च्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिलं तर ती पुढे सरकत असताना 21 धावा. 4 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. अजूनही 2 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला शिल्लक आहे. भिवंडी ग्रामीण मधले हे 2 संघ एकमेकाच्या विरोधामध्ये खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळतात आणि भिवंडी ग्रामीण मधले हे 2 संघ कसे लढतील ते प्रेक्षकांना इथल्या बघायचंय. ऑफ स्टंपवर टाकला होता बॉल, तिथे थोडासा खाली राहिला. लेग बायचा इशारा आलाय. 1 रन तिथे दाफलकावर जोडली जाते. या ओव्हरमध्ये रन्सला थोडीशी लगाम लावली गेली असं म्हणायला हरकत नाही, ज्या पद्धतीनं गोलंदाजी झाली. पहिल्या बॉलवर 5 रन आल्या होत्या, 1 वाईट गेला होता. त्यानंतर मग जर आपण पाहिलं तर सिंगलवरच शांत राहायला भाग पाडलंय. चांगली गोलंदाजी केली. चांगला बॉल खोल टप्प्याचा खोदून काढावा लागलाय. तिथे 1 सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलाय. आता मात्र आसिफ आलाय. तिथे फिल्डिंग खराब, बॉल मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या मध्यावरनं गेलाय सीमारेषा पार. चौकार. सिक्स 26 धावा. आता येणारे बॉल शिल्लक आहेत इथनं 12 आणि या 12 बॉल मध्ये विजयाकरता रन्स बनवायचे आहेत 14 धावा. सातत्यानं एक गोष्ट सांगावी लागते की 4 ओव्हरच्या मॅच आहेत. मिनिमम 40 मिनिटं, 40 मिनिटात जास्तीत जास्त 40 मिनिटात एक मॅच कंप्लीट व्हायला हवी. मात्र इथे जवळपास 1 तास लागतोय, त्यामुळे खूप जास्त
टाइमपास होतोय मैदानात, या गोष्टीची नोंद घ्या की आयोजक तुमचा चांगला खेळ व्हावा म्हणून स्पर्धा आयोजित करतात. पेनल्टी लावायला मागे पुढे पाहणार नाही. जर जास्त टाइमपास केला गेला तर मग अडचणी तुमच्याकरता निर्माण होऊ शकतील. यावेळेस मात्र फ्लिक केलंय बॉलला, पायातला बॉल होता, अगदी बॉटमहँडचा वापर केला, एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. 1च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये, धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते ती एकंदर 27 धावा. षटक क्रमांक 3 ते प्रगतीपथावर आहे आणि तिसऱ्या षटकात चांगला खेळ, एक सिंगलनं स्ट्राईक रोटेट केली आहे. उमेर डॉन जो स्ट्रायकर एंडकडे आहे आणि यावेळेस मात्र उमेर डॉन तिथे बॉलला उडवलंय आणि पाठवून दिलंय सीमारेषा पार. उमेर डॉनच्या बॅटमधनं अगदी आपली डॉनगिरी पेशकश करणारा दर्जेदार क्वालिटी स्ट्रोक, सीमारेषा पार षटकार. करता इथनं 7 धावसंख्येची गरज आहे आणि जवळपास 10 चेंडू शिल्लक आहेत. थोडासा वेळ वाचवतायत फलंदाज, ज्या पद्धतीने बॅटिंग करतायत उमेर डॉन. अगदी चांगले फटके त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. यावेळेस पुन्हा एकदा फटका तर सजवलाय, बॉलनं उंची जास्त गाठली आहे, लांबी तेवढीशी नाहीये. क्षेत्ररक्षक तिथे बॉलच्या खाली कॅच कॅरी झालाय, विकेट मिळती आहे. खेळाडू बाद. नवीन बॅटर पापा शेख तो मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. आणखी एक हार्ड हिटर बॅटर, सातत्यानं मोठे फटके खेळणारा बॅटर म्हणून पापा शेखला ओळखला जातो, जो पापा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता आलाय. तिथे रनआउटच्या माध्यमातून माघारी परतावं लागेल. विकेटचं पतन होईल. पापा शेख जो मैदानामध्ये आला आणि त्याच पावली माघारी परतते. विकेटचं पतन होतंय. खेळाडू बाद. सध्या जर आपण पाहिलं तर विकेट्सवर विकेट येतात या स्पर्धे करता आणि विशेष टीम महापुली करता जोएब पटेल यांच्या माध्यमातून शुभेच्छा येत आहेत. धन्यवाद जोएब. या स्पर्धेत जर आपण पाहिलं तर नुमानजी पटेल यांच्या नावाने एक कक्ष तो बनवला गेलाय. स्वर्गीय नुमान पटेल कक्ष आपण त्याचं नामकरण केलंय आणि नुमानजी पटेल म्हणजे वाडा तालुक्याच्या टेनिस बॉल क्रिकेट मधलं एक हसतमुख व्यक्तिमत्व, प्रत्येकाशी मैत्रीत्वाचं नातं जपणारं ते व्यक्तिमत्व. त्यांच्या नावाने एक कक्ष तो या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं तो कक्ष बनवला गेलाय. खासदार चषक 2026 मध्ये. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला. शॉर्ट फाईन लेग मध्ये गेला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. एक सिंगल मिळाले तिथे. 1च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते येते 34 6 धावसंख्येची गरज आहे. येणारे इथनं बॉल शिल्लक आहेत 8 7 बॉल आहेत, माफ करा, कारण 5 चेंडूचा खेळ झालाय. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल उडवलाय तिथे खाली क्षेत्रातनं फेकून दिलाय सीमारेषा पार. खेळ खलास. दर्जेदार फटका तिथे आपल्याला पाहायला मिळालाय आणि या षटकारानं विजयी होतीये टीम जीवी स्पोर्ट्स महापोली. जीवी स्पोर्ट्स महापोली या संघाला विजयाच्या लक्ष शुभेच्छा. हार्ड लक टीम पिळंजे. आपण इथपर्यंत आलात, आपण खेळलात, आयोजकांना सहकार्य केलं त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे आपण जाणार आहोत आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे